नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. हजरजबाबीपणा हा वक्ता आणि सूत्रसंचालकासाठी अत्यंत महत्त्वाचं कौशल्य आहे. याबद्दलचीच आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आणि व्हिडिओ पाहत असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंट्स करायला विसरू नका. ही आपल्याला नम्र विनंती आहे. मित्रहो, काही गुण असे असतात जे सगळ्यांकडे नसतात, पण वक्ता आणि सूत्रसंचालकाकडे ते असायलाच हवेत. कारण हजरजबाबीपणा आणि कल्पकता मित्रांनो, असे दुर्मिळ दोन गुण आहेत. हे जर गुण नसतील तर माणूस किती हुशार, कितीही विद्वान किंवा कितीही तज्ज्ञ असला तरी तो प्रभावी ठरत नाही. कारण त्याच्याकडे हजरजबाबीपणा नसतो. मग मित्रांनो, हजरजबाबीपणा म्हणजे नेमकं आहे तरी काय? एखादी घटना घडली, एखादा प्रश्न आला आणि त्या क्षणी योग्य उत्तर सुचणं, त्या प्रसंगानुरूप आपल्याला उत्तर सुचणं महत्त्वाचं आहे. यालाच मित्रांनो म्हणतात हजरजबाबीपणा. मग सोप्या शब्दात या ठिकाणी मी आपल्याला सांगेल, की कोणत्याही प्रसंगावर तिथल्या तिथे अचूक उत्तर सुचणं, उत्तर देणं म्हणजेच मित्रांनो हजरजबाबीपणा. मग मित्रांनो, या ठिकाणी मी आपल्याला उदाहरण देईल, की आचार्य अत्रे यांचा हजरजबाबीपणाचं जिवंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगतो. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे फक्त मोठे लेखक नव्हते, तर ते हजरजबाबीपणाचे बादशाह होते. लोक मुद्दाम त्यांना अडवायचे, खोड्या काढायचे, शब्दांच्या माध्यमातून टोमणे मारायचे. पण अत्रे इतके हुशार होते, की ते क्षणात त्या संबंधिताला उत्तर देऊन नामोहरण करायचे. उदाहरणार्थ, सभ्य स्त्री पुरुष हो, हा किस्सा आचार्य अत्रेंचा हा उत्तम नमुना आहे. हे या ठिकाणी आपण समजून घ्या. हजरजबाबीपणाचं मी तुम्हाला दुसरं सर्वोत्तम उदाहरण या ठिकाणी देईल. ते आपल्याला माहिती असेल, ते म्हणजे शास्त्रज्ञ आइन्स्टाईन आणि ड्रायव्हर. कथा थोडक्यात आहे, पण प्रभावी पद्धतीनं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन सतत व्याख्याने देत फिरत असत. त्यांचा ड्रायव्हर सगळी भाषणं ऐकत असे. एके दिवशी ड्रायव्हर म्हणाला, "साहेब, तुमचं भाषणं तर माझं देखील आता तुम्ही जे भाषण दररोज करताय ते माझं आता पाठ झालंय." आइन्स्टाईन हसले आणि तिथेच एक कल्पना मित्रांनो जन्माला आली. पुढच्या सभेत ड्रायव्हर हा आइन्स्टाईन झाले आणि आइन्स्टाईन हे ड्रायव्हर झाले. आता पुढं काय घडलं तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हजरजबाबीपणाचा प्रसंग आपल्याला या ठिकाणी सांगतोय. ड्रायव्हरने त्या कार्यक्रमामध्ये सुंदरसं भाषण दिलं. पण लोकांनी अवघड शंका प्रश्न विचारायला सुरुवात केली. इथं त्या असणाऱ्या व्याख्यान देणारे आइन्स्टाईनच्या रूपात जे ड्रायव्हर भाषण करत होते त्यांनी थोडासा पॉज घेतला. तेव्हा ड्रायव्हर शांतपणे म्हणाले, "अहो, हे जे तुम्ही प्रश्न विचारतायत हे अगदी सोप्या प्रश्नांची उत्तरे माझा ड्रायव्हर सुद्धा देईल." मित्रांनो, क्षणात परिस्थिती बदलली. आइन्स्टाईन पुढे आले आणि त्यांनी त्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. मित्रांनो, हे शक्य झालं फक्त हजरजबाबीपणामुळंच. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. मग आपल्याला या उदाहरणातून नेमकं काय शिकायचंय? तर हजरजबाबीपणा आपल्याला संकटातून वाचवण्याचं काम करत असतो. 2. हजरजबाबीपणामुळे ज्ञानापेक्षा प्रसंग ज्ञान महत्त्वाचं असतं. शांत डोकं आणि प्रभावी उत्तर आपल्याला त्या प्रसंगाला सुचत असतं. मग हजरजबाबीपणा मंचावरती घाबरायचं नाही, तर निर्भीडपणे उभं राहायचं, बोलायचं. मग हजरजबाबीपणा हा जन्मजात असतो का? बरेच जण मला विचारतात, की सर प्रसंगानुरूप किंवा त्या प्रसंगाला उत्तर सुचणं, उत्तर देणं, मग हे जन्मजात असतं का? तर मित्रहो, हजरजबाबीपणा काही प्रमाणात अंगात असतो, पण तो सरावानं वाढवता येतो. मग तो कसा? तर हजरजबाबीपणाचे किस्से लक्षात ठेवा. योग्य वेळी योग्य उदाहरण वापरा. अनुभवी वक्त्यांचं निरीक्षण करा. त्यांची टिपणं तुमच्या वहीत काढा आणि स्वतःच्या चुका शिकवण म्हणून घ्या. मग वक्ता असो किंवा सूत्रसंचालक, फक्त अभ्यास पुरेसा नसतो, तर प्रसंग ओळखणारी बुद्धी, शांत डोकं आणि हजरजबाबी वाणी तुमची असणं महत्त्वाचं आहे. हे सर्व गुण जर असेल, तर तो वक्ता, तो सूत्रसंचालक मंचावरती 100% उठून दिसतो. हा माझा अनुभव आहे.
म्हणूनच मित्रो, हजरजबाबीपणा हा लक्झरी नाही बरं का, तो गरज आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. निवेदक विठ्ठल पवार, कारण इथं तुम्हाला 100% सूत्रसंचालन अनुभवातून शिकवलं जातं, तेही तुमच्या वेळेत, तेही ₹0 निस्वार्थी भावनेनं सूत्रसंचालन शिकवणारा महाराष्ट्र राज्यातील पहिला निवेदक विठ्ठल पवार हा यूट्यूब चॅनल इथे घडवले जातात. हजारो निवेदक राज्यात उभे राहत आहेत. निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. मित्रांनो, तुम्ही देखील तुमचा हजरजबाबीपणाचा प्रसंग जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमामध्ये असा जर तुम्हाला अनुभव आला असेल, तर नक्की आम्हाला कमेंट्समध्ये लिहा, कळवा. तुमच्या हजरजबाबीपणाचा प्रसंग तो इतरांना मार्गदर्शक ठरू शकतो. धन्यवाद.